नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण सांडगी मिरचीची छान अशी चटकदार चटपटीत रेसिपी पाहणार आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील। आज आपण सांडगी मिरचीची अशी चटकदार चटपटीत रेसिपी बनवणार आहे की फास्ट फूडलाही ही मिरची मागे टाकेल। आज आपण चटकदार असा पिझ्झा फ्लेवर सांडगी मिरची वडा बनवणार आहे। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मिरची वड्याला वरून कोटिंग बनवण्यासाठी इथे बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी इथे 1 वाटी बेसनचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा लहान चमचा हळद घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया। त्याचप्रमाणे चवीपुरते मीठही घातलेलं आहे। आता यामध्ये पाणी घालून जाडसर असं बॅटर इथे आपण तयार करून घ्यायचं आहे। सांडगी मिरची ही वरच्या साईडला खूप अशी सिल्की स्मूथ असते, त्यामुळे पातळ कोटिंग त्याच्यावर टिकत नाही, म्हणून इथे आपण दाटसर कोटिंग असं बनवून घेतलेलं आहे। थोडं दाटसर कोटिंग असेल तर त्या वरच्या पोर्शनला हे कोटिंग छान असं व्यवस्थित राहतं। आता आपण सांडगी मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंगची तयारी करूया। इथे आपण 2 बटाटे मिठाच्या पाण्यामध्ये 3 शिट्या देऊन उकडून घेतलेले आहेत। आता याला छान असं आपण स्मॅश करून घेतलेलं आहे बटाट्यांना, किंवा हे बटाटे तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता। यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, त्याचप्रमाणे यामध्ये घातलेला आहे पिझ्झा सॉस 2 चमचे आणि तिखटासाठी इथे आपण शेजवान सॉस 2 चमचे, खूप सारी कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालून हे बॅटर छान असं आपण एकजीव करून घेऊया। पिझ्झा सॉस आणि शेजवान सॉसमुळे या स्टफिंगला खूप जबरदस्त असा फ्लेवर येतो। आपण इथे फक्त उकडलेल्या बटाट्याचे छान असे स्टफिंग बनवलेले आहे। तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उकडलेल्या भाज्या घालून स्टफिंग बनवू शकता। ज्या भाज्या मुलं आवडीने खात नाहीत अशा भाज्या घालून इथे स्टफिंग बनवलं तर हे स्टफिंग अगदी हेल्दी असं बनेल। इथे आपलं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे। इथे 6 ते 7 सांडगी मिरची घेतलेली आहेत। सांडगी मिरची मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता या सांडग्या मिरच्या आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून एक मिरची घेऊन या मिरचीला आपण मधून कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये अशा पद्धतीच्या बिया असतात। ह्या बिया खाताना खूप याची कचकचपणा जाणवतो, म्हणून आधी या बिया काढून घ्यायच्या। मी इथे चमच्याने अशा पद्धतीने बिया काढून घेतलेल्या आहेत। इथे सर्व सांडगी मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता एक सांडगी मिरची घेऊन यामध्ये आपण हे बनवलेलं स्टफिंग भरून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मिरचीचा कट केलेला भाग आहे तो साईडला करून स्टफिंग यामध्ये भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व मिरच्यामध्ये आपण इथे स्टफिंग भरून घेतलेला आहे। आणि स्टफिंग भरून झाल्यानंतर हा जो वरचा राहिलेला आहे जो स्टफिंगचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा। सांडगी मिरची अजिबात तिखट नसते, त्यामुळे लहान मुलंही हा पिझ्झा फ्लेवर सांडगी मिरची वडा आवडीने खातात। इथे आपल्या सांडगी मिरच्यामध्ये पिझ्झा फ्लेवर स्टफिंग भरून झालेला आहे। आता आपण कोटिंगसाठी जे बेसनचं बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामध्ये ही सांडगी मिरची घालून छान अशी सांडगी मिरचीला हे कोटिंग लावून घेऊन तेलामध्ये सोडूया। इथे मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे सांडगी मिरच्या आपण या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। आपण कोटिंगसाठीचं बेसनचं बॅटर घट्ट केलेलं आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित कोटिंग मिरच्यामध्ये राहिलेलं आहे। अगदी तेलामध्ये सोडल्यानंतरही या मिरच्यांवरील कोटिंग अगदी आहे तसं राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। म्हणून इथे आपण कोटिंग छान असं दाटसर करून घ्यायचं, म्हणजे मिरच्यांवर हे कोटिंग अगदी व्यवस्थित राहतं। लो टू मिडियम फ्लेमवर हा पिझ्झा फ्लेवर मिरची वडा आपण मध्ये मध्ये हलवून घेऊन अलटीपलटी करून छान असं तळून घेतलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। प्लेटवर टिश्यू पेपर ठेवून टिश्यू पेपरवर हे मिरची वडे काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने इथे आपली मिरची वड्याची एक बॅच तळून झालेली आहे। आता आपण अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व पिझ्झा फ्लेवर मिरची वडे अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपली ही मिरची वड्याची शेवटची बॅच आहे। शेवटची बॅच ही इथे आपली छान अशी तळून झालेली आहे। चटपटीत चटकदार अशा चवीचे हे मिरची वडे बनतात। लहान मुलंही अगदी वासानेच आवडीने खातील अशा पद्धतीचे हे पिझ्झा फ्लेवर मिरची वडे आहेत। हे पिझ्झा फ्लेवर सांडगी मिरची जितके दिसायला छान दिसतात तितकेच चविष्टही बनतात। अशा पद्धतीने पिझ्झा फ्लेवर सांडगी मिरची घरी नक्की ट्राय करून बघा। आजची पिझ्झा फ्लेवर सांडगी मिरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।